कोयना अभयारण्याची घनदाट हिरवळ, कोयना धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेला भव्य असा शिवसागर जलाशय, बोटीचा प्रवास करून पाहायला मिळणारी अतिशय सुंदर अशी देवस्थाने, दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर उन्हाळ्यातही थंडावा देणारे, कुठल्याही बीच किंवा समुद्राची गरज नसलेले, महाबळेश्वर पासून जवळच असणारे एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे तापोळा, महाराष्ट्राचे मिनी काश्मीर. नमस्कार, मी अक्षदा मुकादम आणि मी माझ्या तापोळ्यातील 2 दिवसाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तापोळ्यात आम्ही रात्रीच्या गडद अंधारात पोहोचलो, त्यामुळे इथल्या निसर्ग सौंदर्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. सूर्योदयापूर्वीच मला जाग आली आणि गॅलरीचे दृश्य दिसले, त्याने मी तिथेच काही काळ आश्चर्यचकित झाले आणि सूर्योदय पाहण्याचा मोह काही मला आवरला नाही. वातावरणातला गारवा, पक्ष्यांची किलबिल आणि अथांग असा शिवसागर जलाशय पाहून खरंच मन खूप प्रसन्न झाले. थोड्याच वेळात सूर्याने आकाशात सोनेरी रंगाची उधळण केली आणि एक सुंदर असं निसर्ग चित्र मी पाहते का काय असं मला वाटू लागलं. आता मी तुम्हाला आम्ही तापोळ्यामध्ये राहण्यासाठी जे ठिकाण निवडलं त्याची थोडी माहिती देते. तर हे आहे तापोळ्यातील शिवसागर ॲग्रो टुरिझम. गेटमधून आत शिरताच उजव्या बाजूला पार्किंगची सोय आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया, प्रशस्त असा स्विमिंग पूल आणि कॅरम, चेस, बॅडमिंटन असे खेळ सुद्धा तुम्ही इथे खेळू शकता. आता मी तुम्हाला आमच्या रूमची टूर देते. हा नव्याने बांधण्यात आलेला प्रायव्हेट पूल असणारा रूम आहे. ह्या रूमसारखाच फॅमिली रूमही इथे उपलब्ध आहे, ज्यामध्ये 2 डबल बेड आहेत. बाथरूमही स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके आहे. टीव्ही, गरम पाणी किंवा चहा करण्यासाठी केटल, सामान ठेवण्यासाठी कबर्ड, फ्रीज, AC अशा गरजेच्या सर्व सोयींनी युक्त असा हा रूम आहे. आणि ही रूम सिलेक्ट करण्यामागचं एकच कारण म्हणजे इथून दिसणारा इतका अप्रतिम व्ह्यू, तुमचा प्रायव्हेट पूल, जिथे बसून निवांतपणे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. पहिल्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही बोटिंगसाठी निघालो. बोटिंगने तुम्हाला श्री दत्त मंदिर, गणपती मंदिर अशी देवस्थाने, त्रिवेणी संगम, आयलंड पॉइंट असे पॉइंट दाखवले जातात. हा 1.5 तासाचा प्रवास खरंच अनुभवण्यासारखा आहे.
बोटिंग करताना शिवसागर जलाशयाची व्याप्ती तुम्हाला कळते. कोयना नदीवर बांधलेल्या कोयना धरणामुळे शिवसागर तलाव निर्माण झाला आहे. हा जलाशय सुमारे 50 किलोमीटर लांब आणि सरासरी 80 मीटर खोल आहे. तलाव आणि जवळपासच्या टेकड्यांनी महाराष्ट्राचे हे छोटेसे स्वर्ग मिनी काश्मीर बनवले आहे. आता आपण पहिला पॉइंट पाहतोय. हा आहे त्रिवेणी संगम. येथे कोयना, सोळशी आणि कांदाटी ह्या 3 नद्यांचा संगम होतो. इथे दूरवर जो पाहायला मिळतोय तो आहे वासोटा किल्ला. हा किल्ला जंगली किल्ल्यांच्या श्रेणीमध्ये येतो. किल्ला घनदाट अरण्याच्या प्रदेशात वसलेला आहे. दीड तासाचा बोटिंगचा प्रवास करून आम्ही या देवस्थानी पोहोचलो. आजपर्यंत मी अनेक देवस्थानं पाहिली आहेत, पण ह्याचे सौंदर्य काही विलक्षणच आहे. प्रथम दत्त मंदिराच्या दिशेने आम्ही वाटचाल केली. मंदिराच्या सुरुवातीस विशाल अशा नंदीचे दर्शन आपल्याला होते. हे आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर म्हणजे ब्र-वी-मश्वर महादेव मंदिर. ह्यात 6 फूट उंचीचा भुयारी मार्ग आहे. इथे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे. त्यानंतर इथे पाहण्यासारखी स्थळे म्हणजे गणेश मंदिर आणि गुरुदत्त पादुका मठ. इथला परिसर अतिशय शांतमय आणि निसर्गरम्य आहे.
इथले निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर्वीच्या डोंगरांना छोट्या बेटांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशाच एका आयलँड पॉइंटला आम्ही भेट दिली. बेटांवर कोणतीही ॲक्टिव्हिटीज उपलब्ध नाहीत, परंतु हा बोटिंगचा प्रवास आणि नैसर्गिक सौंदर्य नक्कीच अनुभवण्यासारखे आहे. पुढील भागात मी तुमच्याशी आमच्या तापोळ्यातील दुसऱ्या दिवशीचा अनुभव शेअर करणार आहे, तर तुम्ही दुसरा भाग पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.